खीरपुरी खातील, आनंद व्यक्त करतील. म्हणजे एकीकडे काय चाललंय, 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे आलो आपण ना. आज खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचे उपायुक्त सोशल मीडियाला सांगून यांचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेत आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने वागताय. अशा चुकीच्या पद्धतीने आज मला तुम्ही सांगा ना, आमचे स्वप्नीलजी ज्या विषय बोलले, आता तुम्ही सगळेच मिळून जेव्हा भेटलात तर काय मागे घेणार आहेत की नाही घेणार की? साहेब, आम्ही तुम्हाला आत्ता पण सांगतो आणि त्याच्या आधी पण सांगितलं. काल आम्ही जे निवेदन साहेबांना दिलं त्या निवेदनावरती त्यांचं आम्हाला म्हणणं काय पडलं की तुम्ही मटण मच्छी खाऊ शकता, चिकन जे खाऊ शकता तुम्ही घरी खा, तुम्ही हॉटेलमध्ये जा, परंतु त्या दिवशी जर विक्रीच बंद असेल तर आम्ही खाणार कसं? आमचा प्रश्न तुम्हाला तोच आहे. जर का आज जी महानगरपालिकेची जी अवस्था आहे, रस्त्यांची, खड्ड्यांची, कुठे धूर फवारणी नाही, आज लोकांना साथीचे आजार होत आहेत, तुम्ही तिथे तर काही काळजी घेत नाही आणि तुम्ही खाण्यापिण्याच्या पाबंदी त्या दिवशी जर लावणार असाल आणि त्या दिवशी लावल्यावरती आम्ही काय शिळं मटण मच्छी खायचे का मग? आणि मग त्याला जबाबदार कोण राहणार? तुम्ही राहणार आहात का? आमचा हाच प्रश्न तुम्हाला आहे. त्याच्यापेक्षा बाबा चला आपण एक समजू शकतो, गणेश चतुर्थी आहे, महावीर जयंती आहे, या दिवशी मटण मच्छी चिकन बंद असतं, आम्ही त्याला सगळे प्रतिसाद देतो आणि इथे सगळे समाजाची लोक आहेत, सगळे व्यापारी वर्ग आहेत, ते सर्व साथ देतात. 15 ऑगस्टचं मत काय म्हणजे आम्हाला काही समजत नाही. इतर दिवशी बंद ठेवलं तर चालेल पण 15 ऑगस्टला नको का? असं नाहीये. त्या दिवशी धंदा बंद का? सगळ्यांना व्यक्ती स्वतंत्र आहे ना, मग त्या दिवशी बंद का? आम्ही तर निवेदन दिलं, खायचं ते खातील, जे नाही खायचे. आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही हा जो ठराव केला तो माघार घ्या. जर ते माघार घेत नसतील मग त्यावेळेला आम्ही आमची दाखवू. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा इथे आहेत. तर काय भूमिका काय? आदित्य ठाकरे म्हणतात की पिण्यावर बंदी आहे. मुळात कसं आहे, महापालिकेने ही बंदी कशामुळे लावली आहे ते हेतू या ठिकाणी स्पष्ट करायला हवं आहे. महापालिकेला कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त शाकाहारी लोकच राहायला पाहिजे, मांसाहारी लोक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची हद्द सोडून जायला पाहिजे असं आयुक्तांचं म्हणणं आहे का? किंवा त्याच्या मागचा हेतू काय? मुळात हे जे महापालिका आयुक्त आहेत हे काही राजकीय लोकांच्या इशाऱ्यावरती चालतात. ते स्वतः IAS अधिकारी असले तरी ते स्वतःच्या सतबुद्धीचा वापर करत नाही. जे सत्ताधारी सांगतात त्या हिशोबाने ते वागत असतात. मुळात सत्ताधाऱ्यांना आपल्या या राज्यात आणि या देशामध्ये हुकुमशाही लादण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते हे छोटासा प्रयत्न करून बघतायत, हे एक्सपेरिमेंट करून. हे दबावाने काढले परिपत्रक, त्यांचं असं म्हणणं 88 पासून हे सगळं सुरू आहे. नक्कीच, परंतु आयुक्त ज्या पद्धतीने वागतायत हे फक्त या मांस विक्रीच्या मुद्द्यावरती नाही तर महापालिकेसंदर्भातले इतर जे कोणी विषय आहेत त्या सगळ्या विषयांवरती आयुक्त महोदय फक्त जे सत्ताधारी, काही ठराविक सत्ताधारी आहेत त्यांच्या इशाऱ्यावरती चालत आहेत, त्यांच्या बोलण्यावरती ते त्या ठिकाणी डिसिजन घेत असतात. आता काय करणार तुम्ही? ते तर म्हणतात आम्ही पार्टी करू, हे म्हणतात आम्ही विक्री करू, तुम्ही काय करणार? मुळात मी स्वतः शाकाहारी आहे, मी स्वतः नॉनव्हेज खात नाही, मी स्वतः जातीने ब्राह्मण आहे, परंतु मी या सगळ्या खटीक समाजाचा आणि तमाम अठरपकड जातींचा या ठिकाणी समर्थन करतो. एखाद्या व्यक्तीने काय खावं आणि काय खाऊ नये हे त्याचा वैयक्तिक मत असतो, त्याची वैयक्तिक चॉईस असते. त्याला शासनाने किंवा आयुक्तांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्याही नेत्यांनी सांगू नये किंवा त्यांच्या सांगण्यावरनं लोक वागणार नाही. हे महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारा महाराष्ट्र आहे. सगळे व्यापारी मंडळ असतील, सगळे सामान्य लोक असतील, त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील.